कल्पना करा, तुम्ही एका अशा युद्धभूमीवर आहात जिथे चहूबाजूंनी गोळीबार होते, हाडं गोठवणारी थंडी आहे, शरीरातील ताकद संपत आली आहे आणि समोर मृत्यू उभा आहे. अशा वेळी तुम्हाला कोणी सांगितलं की तुमचा विजय तुमच्या हातातल्या शस्त्रावर नाही, तर तुम्ही सकाळी उठल्यावर तुमच्या बेडची चादर कशी नीट केली होती यावर अवलंबून आहे. तर तुम्हाला काय वाटेल? कदाचित तुम्हाला हे हास्यास्पद वाटेल, पण मित्रांनो, जगातील सर्वात कठीण मानल्या जाणाऱ्या US नेव्ही सील या ट्रेनिंगचा हा सर्वात पहिला आणि सर्वात शक्तिशाली धडा आहे. हा धडा देणारी व्यक्ती आहे ऍडमिरल विल्यम मॅक्रवन, ज्यांनी 37 वर्ष जगातील सर्वात धोकादायक मोहिमेचे नेतृत्व केले. नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आणि स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या चॅनलवर, ज्याचं नाव आहे पुस्तक तत्व. इथे आपण फक्त पुस्तक वाचत नाही, तर त्यातील महत्वाचे विचार आपल्या आयुष्यात कसे उतरवायचे हे सोप्या भाषेत समजून घेतो. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या बेडरूमच्या एका कोपऱ्यातून सुरू होतो आणि तुमच्या संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलण्याची ताकद ठेवतो. ऍडमिरल मॅक्रवन जेव्हा ट्रेनिंग मध्ये होते तेव्हा त्यांच्या दिवसाची सुरुवात एका अत्यंत साध्या कामापासून व्हायची. स्वतःचा बेड नीट करणं. ते काम इतकं परफेक्ट असावं लागायचं की त्यातील त्यांचा इन्चार्ज त्यावर 1 रुपयाचं नाणं फेकलं तर ते चेंडू सारखं उसळलं पाहिजे असं म्हणायचा. जर ते नाणं उसळलं नाही तर त्यांना कडक शिक्षा व्हायची. त्यावेळी त्यांनाही वाटायचं की अरे, मी इथे जगातील सर्वात मोठ्या शत्रूशी लढायला आलोय की चादरीच्या घड्या घालायला. पण या साध्या कृतीमागे एक असं तत्व दडलं होतं ज्याने हजारो सैनिकांचं आयुष्य बदललं. आज आपल्या आजूबाजूला बघा, आपल्याला वाटतं की आपण आयुष्य आपल्या नियंत्रणात नाहीये. आपण सकाळी उठतो, असाच फोन स्क्रोल करतो, विस्कटलेल्या अंथरुणातून तसंच बाहेर पडतो आणि दिवसभराच्या कामाच्या ओझ्याखाली दबून जातो. ज्या माणसाला स्वतःच्या हाताने आपली चादर नीट आवरता येत नाही, तो बाहेरच्या जगातील गुंतागुंती कसे काय सोडवणार? हा प्रश्न फक्त एका बेडचा नाहीये, हा प्रश्न तुमच्या मानसिकतेचा, माइंडसेटचा आहे. आपण छोट्या गोष्टींना किरकोळ समजून सोडून देतो आणि तिथेच आपल्या अपयशाची पहिली पायरी रचली जाते. दिवसाचं पहिलं काम चोख पूर्ण करा, हा तुमच्या दिवसाचा पहिला विजय असतो. जेव्हा तुम्ही सकाळी उठून तुमची गादी नीट करता तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला एक सिग्नल देता की आजचा दिवस माझ्या नियंत्रणात आहे. ही छोटीशी कृती तुमच्यामध्ये एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण करते. ही शिस्त, हा छोटासा बदल म्हणजे तुमच्या यशाचा पाया आहे. पण लक्षात ठेवा, हे आयुष्य म्हणजे एक महासागर आहे आणि समुद्रात जेव्हा मोठमोठी वादळ येतात तेव्हा एकटा माणूस काहीच करू शकत नाही. तिथे तुम्हाला गरज असते एका खंबीर साथीदाराची. मित्रांनो, नेव्ही सीलच्या ट्रेनिंग मध्ये फक्त बेड नीट करून काम संपत नाही. तिथलं खरं आव्हान सुरू होतं जेव्हा तुम्हाला एका 7 लोकांच्या टीम मध्ये सामील केलं जातं. तुमच्या हातात एक रबरी बोट दिली जाते आणि तुम्हाला सांगितलं जातं की आता या बोटीला समुद्राच्या प्रचंड लाटांमधून पार घेऊन जा. आता विचार करा, समोरून 10-10 फुटांच्या लाटा येत आहेत, थंडीने शरीर गोठले आणि तुम्हाला ती जड बोट घेऊन जायचे. अशा वेळी जर त्या 7 लोकांपैकी एकानेही वल्लवणं थांबवलं किंवा तो घाबरला तर ती बोट उलटायला वेळ लागत नाही. तिथे तुम्हाला समजतं की तुम्ही कितीही मोठे शूरवीर असलात तरी त्या अथांग समुद्रासमोर तुम्ही एकटे काहीच नाही आहात. तुम्हाला तुमच्या शेजारी बसलेल्या माणसावर विश्वास ठेवावाच लागतो. ऍडमिरल मॅक्रवन या पुस्तकात एक खूप मोलाचा सल्ला देतात. आयुष्यात अशा व्यक्तीला शोधा जी तुम्हाला संकटकाळी वल्लवायला मदत करेल. आपण अनेकदा विचार करतो की मी माझं बघून घेईल, मला कोणाची गरज नाही. पण मित्रांनो, आयुष्य हा सुद्धा एक समुद्रच आहे. इथे कधी दुःखाचं वादळ येईल किंवा कधी अपयशाच्या लाटा येतील, हे कोणाला सांगता येत नाही. जेव्हा तुम्ही खचलेले असता, जेव्हा तुम्हाला वाटतं की आता पुढे जाणं शक्य नाही, तेव्हा तुम्हाला अशा एका मित्राची, जोडीदाराची किंवा मार्गदर्शकाची गरज असते जो तुम्हाला म्हणेल, चल घाबरू नकोस, मी आहे तुझ्यासोबत. आजच्या काळात आपण स्वतःला खूप इंडिपेंडेंट समजतो. आपल्याला वाटतं की मदत मागणे म्हणजे कमकुवतपणा आहे, पण खरं तर मदत मागायला सुद्धा खूप मोठे धाडस लागते. जर तुम्ही एकटेच सगळं करायला गेलात तर तुम्ही लवकर थकाल आणि कदाचित अर्ध्यातूनच हार मानून परत याल. ज्या माणसाला स्वतःच्या मर्यादा माहिती असतात आणि जो इतरांचा हात धरायला लाजत नाही, तोच माणूस मोठ्या मोहिमे फत्ते करू शकतो. आज हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे की तुमची प्रगती फक्त तुमच्या कष्टावर नाही तर तुमच्या आजूबाजूच्या माणसांच्या साथीवर सुद्धा अवलंबून असते. नेव्ही सील ट्रेनिंग मध्ये एक नियम असतो,
कधीही एकटं राहायचं नाही, कारण एकटा माणूस शत्रूच्या नजरेत लवकर येतो, पण टीम मध्ये तो सुरक्षित असतो. तुमच्या आयुष्यातही असे बोटमेट्स शोधा जे तुमच्या कठीण काळात तुमच्यासोबत उभे राहतील. आणि फक्त शोधू नका, तर तुम्ही स्वतः सुद्धा कोणासाठी तरी असा आधार बना. कारण लक्षात ठेवा, जेव्हा लाटा मोठ्या असतात तेव्हा फक्त तेच लोक काठावर पोहोचतात जे एकमेकांच्या तालावर वल्लवत असतात. पण मित्रांनो, कधी कधी आयुष्य खूप क्रूर असतं. तुम्ही कितीही मेहनत केली, कितीही लोकांची साथ घेतली, तरी शेवटी नशिबाचा एक असा धडाका बसतो की तुम्ही पूर्णपणे कोलंबून जाता. नेव्ही सील मध्ये याला शुगर कुकी म्हणतात. नेव्ही सीलच्या ट्रेनिंग मध्ये एक अत्यंत भयानक शिक्षा असते जिला शुगर कुकी म्हणतात. आता हे नाव ऐकायला खूप गोड वाटतं, पण प्रत्यक्षात हा एक छळ असतो. समजा तुम्ही तुमचं सगळं काम एकदम परफेक्ट केले, तुमचा गणवेश स्वच्छ आहे, तुम्ही वेळेवर पोहोचला आहात, तरीही तुमचा इन्चार्ज तुमच्याकडे येतो, तुमच्या कपड्यावर एक छोटीशी चूक काढतो आणि तुम्हाला सांगतो, जा समुद्रात जा आणि पूर्ण ओले होऊन या. मग तुम्हाला त्या बर्फाळ पाण्यात जावं लागतं, ओलचिंब होऊन बाहेर यावं लागतं आणि मग तिथल्या वाळूत लोळावं लागतं. तुमच्या ओल्या अंगाला ती सगळी वाळू चिटकते आणि तुम्ही एखाद्या शुगर कुकी सारखे दिसू लागता. त्या भयानक थंडीत वाळू टोचत असताना सुद्धा तुम्हाला दिवसभर तसंच काम करावं लागत राहतं. आता विचार करा, त्या कॅन्डिडेटचं काय अवस्था होत असेल. त्याला वाटतं की हे अन्याय आहे, मी तर माझं नीट काम केलं होतं, मग मला ही शिक्षा का? पण मॅक्रेवन म्हणतात, हाच आयुष्याचा सर्वात मोठा धडा आहे. आयुष्य नेहमीच न्याय नसतं. लाईफ इज नॉट फेअर. कधी कधी तुम्ही खूप प्रामाणिकपणे कष्ट करता, कोणाचंही वाईट चिंतित नाही, तरीही तुमच्या नशिबात अपयश येतं. कोणीतरी दुसराच येऊन तुमचं श्रेय घेऊन जातो आणि किंवा तुमची वर्षभराची मेहनत एका क्षणात वाया जाते. अशा वेळी आपण देवाला किंवा नशिबाला दोष देत बसतो, हे माझ्यासोबतच का घडते. पण नेव्ही सील मध्ये शुगर कुकी बनल्यावर रडत बसायला वेळ नसतो. तिथे तुम्हाला हे स्वीकारावं लागतं की हो, माझ्यावर अन्याय झालाय, पण मला आता याच वाळूमध्ये काम करायचं आहे. आयुष्यात हेच महत्वाचं आहे. जे झालंय ते बदलता येत नाही, पण त्यातून सावरून पुढे जाणं आपल्या हातात असतं. ज्या माणसाला हे समजतं की अपयश हा प्रवासाचा भाग आहे आणि तो अन्यायाकडे बघून खचून जात नाही, तोच माणूस खऱ्या अर्थाने कणखर बनतो. वाळू टोचत असली तरी चालेल, पण तुमचं ध्येय सुटू नका. कारण जेव्हा तुम्ही अशा शुगर कुकी सारख्या कठीण प्रसंगातून बाहेर पडता, तेव्हा तुमची सहनशक्ती इतकी वाढलेली असते की जगातील कोणतंच संकट तुम्हाला हरवू शकत नाही. पण फक्त सहन करणं पुरेसं नसतं. कधी कधी तुम्हाला तुमच्या समोरच्या भीतीशी थेट भिडावं लागतं. आणि नेव्ही सीलच्या जगात ही भीती म्हणजे फक्त मनातील नसते, तर ती प्रत्यक्ष तुमच्या समोर शार्कच्या रूपात उभी असते. नेव्ही सीलच्या ट्रेनिंग मध्ये एक अशी वेळ येते जेव्हा तुम्हाला रात्रीच्या अंधारात समुद्राच्या खोल पाण्यात पोहायचं असतं आणि तिथं साधं पाणी नसतं. हे क्षेत्र असतं जिथे मोठ्या प्रमाणावर ग्रेट व्हाईट शार्क्स वावरतात. आता विचार करा, तुम्ही समुद्राच्या मधोमध आहात, चहूबाजूंनी काळोख आहे आणि तुम्हाला माहितीये की कुठेतरी त्या पाण्याच्या खाली भयानक जबडे तुमची वाट पाहत आहेत. तिथे तुम्हाला एक सूचना दिली जाते, जर एखादा शार्क तुमच्या दिशेने वेगाने आला तर मागे हटू नका, घाबरून पळू नका. उलट तिथे खंबीरपणे उभे राहा आणि आपल्या सर्व ताकदीनिशी त्याच्या नाकावर एक जोरदार ठोसा मारा. हे ऐकायला एखाद्या चित्रपटातल्या क्षीण सारखं वाटतं ना, पण ऍडमिरल मॅक्रेवन म्हणतात, आयुष्यातले शार्क सुद्धा असेच असतात. ते शार्क म्हणजे तुमची भीती, तुमचे शत्रू किंवा तुमच्या मार्गात येणारे ते लोक जे तुम्हाला कमकुवत समजतात. जर तुम्ही तुमच्या भीतीसमोर पाठ दाखवून पळालात तर ती भीती तुमचा पाठलाग करेल आणि तुम्हाला गिळून टाकेल. पण ज्या क्षणी तुम्ही त्या भीतीच्या डोळ्यात डोळे घालून सामना करता, त्या क्षणी ती भीती स्वतःहून मागे हटते. या ट्रेनिंग मध्ये आणखीन एक काळोखी बाजू असते. जेव्हा तुम्हाला समुद्राच्या तळाशी असलेल्या एका जहाजाच्या खालून पोहून पलीकडे जायचं असतं, तिथे इतका अंधार असतो की तुम्हाला स्वतःचा हात सुद्धा दिसत नाही. तो त्या मोहिमेचा सर्वात कठीण आणि भीतीदायक क्षण असतो. तिथे तुमचं डोकं शांत ठेवणं आणि स्वतःवर विश्वास ठेवणं हे सर्वात मोठं क्षेत्र आहे. आपल्याला आयुष्यात सुद्धा असे अंधारलेले क्षण येतात. कधी एखादा प्रिय व्यक्तीचं जाणं, कधी नोकरी जाणं, तर कधी स्वतःवरचा विश्वास उडणं. अशा वेळी जग आपल्याला खूप क्रूर वाटू लागतं.
पण लक्षात ठेवा, जेव्हा परिस्थिती सर्वात जास्त कठीण असते तेव्हाच तुम्हाला तुमची सर्वोत्तम बाजू दाखवायची असते. तो अंधार तुम्हाला संपवण्यासाठी नाही, तर तुमच्यातील खरी ताकद बाहेर काढण्यासाठी आलेला असतो. धाडस म्हणजे भीती नसणं नव्हे, तर भीती वाटत असूनही पाऊल पुढे टाकणं होय. जर तुम्ही तुमच्या भीतीला घाबरलात, जर ती तुम्हाला आयुष्यभर पळवत राहील, पण जर तुम्ही एकदा त्या क्षारच्या नाकावर ठोसा मारलात, तर तुम्हाला समजेल की ती भीती प्रत्यक्षात तितकी मोठी नव्हती जेवढी तुमच्या मनात होती. पण कधी कधी फक्त धाडस दाखवून भागत नाही. कधी कधी तुम्ही गळ्यापर्यंत चिखलात रुतलेले असता, शरीरातील शेवटची ताकद संपलेली असते. अशा वेळी फक्त एकच गोष्ट तुम्हाला वाचू शकते, ती म्हणजे आशा. आणि ती आशा कशी निर्माण करायची हे नेव्ही सीलच्या एक सैनिक गाणं गाऊन शिकवतो. नेव्ही सीलच्या ट्रेनिंग मध्ये एक हेल वीक असतो, म्हणजेच नरकाचा आठवडा. 6 दिवस झोप नाही, सतत शारीरिक कष्ट आणि मानसिक छळ. अशाच एका रात्री सर्व कॅन्डिडेट्सच्या गळ्यापर्यंत चिखलात उभं केलं जातं. वरून थंडगार वारा सुटलेला असतो आणि चिखल शरीरातील उष्णता शोषून घेत असतो. थंडीने प्रत्येकाचा दात वाजतोय, शरीराची हालचाल करणंही कठीण झाले. इन्चार्ज तिथे येतो आणि म्हणतो, फक्त 5 जणांनी जरी हार मानली तरी मी तुम्हाला सगळ्यांना त्या चिखलातून बाहेर काढेल आणि तुम्हाला गरम कॉफी आणि उबदार अंथरूण मिळेल. काही लोक खरखरच हरले होते, ते बाहेर पडायलाच निघाले होते. पण तितक्यात त्या काळोखात एका माणसाने गाणं गायला सुरुवात केली. तो माणूस खूप बेसुरा गात होता, पण त्याच्या आवाजात एक जिद्द होती. हळूहळू दुसऱ्याने साथ दिली, मग तिसऱ्याने, आणि बघता बघता तो संपूर्ण चिखलाचा ढिगारा गाण्याने घुमू लागला. त्या एका गाण्याने त्या थंडीवर आणि निराशेवर मात केली. इन्चार्ज ओरडत होता, धमकावत होता, पण कोणीही गाणं थांबवलं नाही. का? कारण त्या गाण्याने त्यांना आशा दिली होती. त्यांना समजलं होतं की जोपर्यंत आपला आवाज जिवंत आहे तोपर्यंत आपण हरलेलो नाही. ऍडमिरल मॅक्रेवन म्हणतात, आयुष्यात तुम्ही कितीही गळ्यापर्यंत चिखलात रुतलेले असो, तुमची परिस्थिती कितीही बिकट असो, पण कधीही चुकूनही घंटा वाजू नका, म्हणजेच हार मानू नका. हाच या पुस्तकाचा सर्वात मोठा मंत्र आहे, नेव्हर एव्हर क्वाइट. अनेकांना वाटतं की हार मानणं सोपं आहे, पण हार मारल्यानंतर जे दुःख आणि अपराधीपणाची भावना आयुष्यभर सोबत राहते ती सहन करणं त्या चिखलात राहण्यापेक्षा जास्त कठीण असतं. जर तुम्ही आज हार मानलीत तर उद्या येणारा तो सुंदर सूर्योदय तुम्ही कधीही पाहू शकणार नाही. तर मित्रांनो, मॅक्रेवन यांच्या पुस्तकातून आपण काय शिकलो? आयुष्य हे कठीण आहे, अन्यायकारक आहे आणि कधी कधी खूप क्रूर सुद्धा आहे. पण जर तुम्ही सकाळी उठून तुमची गादी नीट केली, मदतीसाठी हात पुढे केले, अन्यायाला न घाबरता स्वीकारलं आणि संकटाच्या काळात आशेनं गाणं गायलं, तर तुम्ही फक्त तुमचंच नाही तर या जगाचं चित्र बदलू शकता. लक्षात ठेवा, जग बदलण्याची सुरुवात तुमच्या बेड पासून होते. उद्या सकाळी जेव्हा तुम्ही उठाल तेव्हा पहिली गोष्ट काय कराल? स्वतःची गादी नीट करा, कारण तोच तुमच्या दिवसाचा पहिला विजय असेल. आज हे पुस्तक तर तुम्हाला कसं वाटलं हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. जर हा व्हिडिओ तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर आपल्या अशाच मित्रांना, एका मित्राला नक्की शेअर करा ज्याला या आशेची गरज आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशाच अनेक महान पुस्तकामधून तत्व घेऊन मी तुम्हाला पुन्हा भेटायला येणार आहे. वाचत राहा, शिकत राहा आणि स्वतःला सिद्ध करत राहा. धन्यवाद.